श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जाओ आणि तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण हो, ही स्वामी आई चरणी प्रार्थना. पाहिजे तशी नोकरी तुम्हाला मिळावी. आपली खूप इच्छा असते की मला ही नोकरी करायची आहे किंवा असा जॉब करायचा आहे, पण आपली इच्छा असताना देखील ती आपल्याला मिळत नाही. तर याचसाठी आपल्याला पाहिजे तशी नोकरी मिळावी यासाठी मी अत्यंत प्रभावी असे दिंडोरी प्रणीत स्वतः गुरु मौलींनी सांगितलेले उपाय आणि खूप खूप प्रभावी तोडगे असे तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही सेवा केल्याने खूप जणांना अनुभव देखील आलेला आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुम्हाला आता शेअर करत आहे. ही खूप खूप शक्तिशाली आणि अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तर ताईंनो, आज आवर्जून तुम्हाला विश्वास ठेवून श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर ही सेवा केली तर तुमचे 100% सेवा तुमची ही इच्छा पूर्ण होणारच आहे. म्हणजे आता बऱ्याच जणांना काय होतं की आपण व्हिडिओ बघत असतात, काही पण सांगतात असं वाटतं अंधश्रद्धा. बऱ्याच जणांना असं वाटत असतं की काही अंधश्रद्धा आहे, पण ही अंधश्रद्धा नाही. खूप छान अशी प्रभावी सेवा आहे. जी सेवा केलेली आहे, ज्या सेवेचे खूप जणांना खूप असे अनुभव आलेले आहेत. म्हणूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे. तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत असतात. साध्या आणि सोप्या भाषेत ही सेवा करता येईल आणि ती सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ज्यावेळेस त्या सेवेचा अनुभव येईल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहा. आणि ज्यांना विश्वास आहे, ज्यांना स्वामींचे महत्व माहीत आहे, स्वामीबद्दल सर्व काही त्यांना माहीत आहे, तेच विश्वास ठेवून ही स्वामींची सेवा करतात. बाकी तर सगळे नाव ठेवत असतात. आता असू द्या, पण ज्यांची इच्छा आहे त्यांनी ही सेवा करायची आहे आणि हे व्हिडिओ पाहतील बाकीचे, पण बाकी इकडे इतराकडे लक्ष नाही दिलं ते चांगलं. बघा, तुम्हाला काय करायचं आहे. आता आपण बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला जीवनामध्ये आता पाहिजे तशी नोकरी मिळवण्यासाठी सेवा केल्या तर पाहिजे तशी नोकरी मिळते का, तर नाही. त्यासाठी तुमचं शिक्षण त्या नोकरीच्या लेवलचं पाहिजे, शिक्षण असायला पाहिजे. आता भरपूर शिक्षण करतो, भरपूर साऱ्या आपल्याला आपण डिग्री घेतो त्याच लेवलच्या नोकरीसाठी पण शिक्षण घेत असतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं बघा, आपण खूप शिक्षण केलेलं असतं तरीही आपल्याला हवी तशी नोकरी मिळत नाही. त्याच्यामध्ये थोडंफार काही ना काही कमी पडतंच. याच्यामध्ये थोडं विज्ञानासोबत थोडंफार अध्यात्माचीही जोड असायलाच हवी. तुम्ही ज्यावेळेस खूप शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करता असता, पण बऱ्याच काही जीवनामध्ये काय होतं की अडथळे येतात. त्याच्यामुळे तुम्हाला हवी तशी नोकरी मिळत नाही. ज्याच्यामुळे तुम्ही शिक्षणही करता, कष्टही करता, पण हवं पैसे तसे तुम्हाला फळ मिळत नाही. शिक्षण तुम्ही घ्या, त्याचबरोबर अध्यात्माची जोड सुद्धा त्याला असायला हवी. ज्यांच्यामुळे स्वामी महाराजांच्या सेवेत तुम्ही या स्वामी सेवा करा. आणि खूप जणांचा स्वतः सुद्धा मी बघितलेलं आहे की खूप शिक्षण झालेलं असून खूप डिग्री असते जवळ, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यांना नोकरी अजिबात मिळत नाही. पण जर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून विश्वासाने आणि सातत्याने ही सेवा केली तर नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ही सेवा कशी करायची, त्याचे नियम व अटी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित मिळून जाईल. तर स्वामींच्या म्हणजे ज्या काही सेवा आहेत त्या दिंडोरी प्रणीत केंद्रामधील गुरु मौलींनी आपल्याला सांगितलेली सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही सेवा म्हणजे तुम्हाला संकल्पयुक्त 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. ही सेवा इतकी प्रभावी आणि एवढी सुंदर आहे की ही सेवा जो कुणी करील तो नक्कीच त्याला त्याच्या अडचणीतून मार्ग मिळेल. पाहिजे तशी नोकरी मिळाल्याशिवाय त्याला राहणार नाही. तुम्ही 9 पारायण करा, 11 करा, 21 करा, 51 करा, पण जो
व्यक्ती 108 स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो त्याची इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणार, हा माझा स्वतःचा अनुभव आलेला आहे. जशी जमल तशी साधी भोळी ही सेवा करा आणि स्वामींनी त्याचा छान तुम्हाला अनुभव स्वामी देणारच आहेत. स्वामी महाराजांनी सुद्धा फळ तुम्हाला हे नक्कीच तुमच्या पदरात पाडणार. स्वामी चरित्र सारामृताचे 108 दिवसाचं पारायण नक्की करा. त्यासाठी तुमच्याकडे स्वामी महाराजांचा छोटा फोटो असायला पाहिजे किंवा मूर्ती नसेल तर आवर्जून ही मूर्ती तुम्ही किंवा फोटो घेऊन या. पाहिजे तशी तुम्हाला नोकरी मिळवायची असेल ना, तर तुम्ही या सेवेला तितकंच मनातून करायला पाहिजे आणि जो व्यक्ती ज्याला आपण केलेले कष्ट, मेहनत, आपण घेतलेलं शिक्षण वाया जाऊ नये असे वाटत असतंय, तो व्यक्ती खूप खूप मनातून ही सेवा नक्कीच करत असतो. आणि तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल, तर तुम्ही आता किंवा बाहेर तुम्ही हॉस्टेलमध्ये कुठेतरी रूम करून राहत असाल, तुमच्या स्वतःच्या घरी असाल, तिथे तुम्ही एक देवाचं स्थान करून तिथे फोटो ठेवा. स्वामी महाराजापुढे धूपदीप लावा आणि त्यासाठी स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ तुम्हाला एक माळ लागणार आहे. आणि तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय म्हणजे 21 अध्यायाचं एक पारायण होत असतं. तर रोज तुम्हाला 1 ते 21 अध्याय म्हणजे एक पारायण पूर्ण करायचं आहे. ही सेवा चालू करण्याच्या आधी तुम्हाला जवळ असेल तर केंद्रामध्ये जायचं आहे. श्रीफळ, फुलं, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन तुम्हाला यथाशक्ती दक्षिणा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे. स्वामी महाराजांना तुमची इच्छा बोलायची आहे. मनातील जी काही अडचण आहे ती स्वामींना सांगायची आहे. स्वामी, मला माझी मनासारखी नोकरी द्या. मी केलेल्या तुमची साथ मला हवी आहे आणि मला माझ्या मनासारखी नोकरी मिळावी हीच माझी इच्छा आहे. मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो की याच्यासाठी या माझ्या इच्छेसाठी मी संकल्पयुक्त 108 दिवसांचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण करत आहे. अशी इच्छा तुम्ही स्वामींना बोलून दाखवायची आहे. स्वामींच्या चरणापाशी खडीसाखर, नारळ तो ठेवायचा आहे. घरी आल्यानंतर संकल्प सोडायचा आहे. उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता संकल्प करायचा आहे, सोडायचा आहे. उजव्या हातामध्ये पाणी घ्या, थोड्या अक्षदा, फूल आणि तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही जी सेवा म्हणजे कशासाठी करणार आहात ते तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. हे हातातील पाणी खाली तामनात टाकायचं आहे आणि नंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. सगळ्यात आधी तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि जर वेळ असेल तर एक माळ तुम्हाला स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे आणि नंतर मग तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. अशी ही सेवा तुम्हाला दररोज 108 दिवस निर्विघ्नपणे पूर्ण करायची आहे. असे कसलाही खंड न पडता दररोज तुमची ही सेवा पूर्ण करायची आहे. समजा मासिक अडचण आली तर 4-5 दिवस स्किप करायचे आहे आणि ही सेवा नंतर परत 4-5 दिवसानंतर परत करायची आहे. आणि जर जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ जप सकाळी किंवा तुम्हाला हवा असेल त्या वेळेला करू शकता. तारक मंत्रही रात्री करू शकता. फक्त स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय तुम्हाला कंटिन्यू वाचायचे आहे आणि बाकी जप तुम्ही तुमच्या सोयीनुसार सुद्धा करू शकता. याप्रमाणे सेवा करायची आहे आणि या सेवेचं तुम्हाला नक्कीच फळ मिळणार आहे. ही सेवा करताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. 108 दिवस तुम्हाला हा मांसाहार वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला अन्न कोणाचंही घ्यायचं नाही. त्याच्यातून तुम्हाला दोष लागतात आणि त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळत नाही. त्याचबरोबर या नियम, अटी पाळून जर तुम्ही सेवा केली तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. जर तुम्ही ही सेवा करताना अन्न घेत असाल
किंवा मांसाहार करत असाल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. स्वामी चरित्र सारामृताचे त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे 7 कवड्यांची सेवा आहे. ही सेवा तुम्हाला करायची आहे. 7 कवड्याचं तुम्हाला काय करायचं, मंगळवारी 7 कवड्या तुम्हाला घरी नेऊन घरी घेऊन जायच्या आहेत आणि त्या कवड्या तुम्हाला काय करायच्या, चौरंगावर पिवळ्या रंगाचा कापड अंथरायचा आहे. त्या कवड्या ठेवायच्या आहेत. आता जी केशरयुक्त जे हळद कुंकू असतं तर त्या कुंकू त्या कवड्यांना लावायचं आहे, जेणेकरून त्या कवड्या पिवळ्या होतील आणि कलर मस्त येतो. तुम्हाला काय करायचं आहे, या 7 कवड्या दररोज तुम्हाला ही सेवा करायची आहे. 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. उजव्या हातात घ्यायच्या आहे. देवघरासमोर बसायचं. त्या 7 कवड्या तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. बघा, दररोज 41 दिवस सेवा जमत नसेल तर तुम्ही फक्त मंगळवारी सुद्धा ही सेवा करू शकता. 16 वेळेस तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. कवड्या हातात घेऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा झाल्यानंतर त्या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये पोटली करून तुम्हाला ठेवायच्या आहेत. ही पोटली देवघरात तुम्हाला ठेवायची आहे. अशा प्रकारे ही सुद्धा सेवा नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर तिसरी सेवा म्हणजे ग्राम अभियानमध्ये भाग घेण्याची सेवा आहे. दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये वेगवेगळ्या सेवा आहेत. आरोग्य सेवा खूप सारे वेगवेगळ्या प्रकारे आहेत. त्याचमध्ये ग्राम अभियानाची सेवा आहे. म्हणजे गावोगावी प्रत्येक जाऊन स्वामींची जी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे. स्वामींचे जे मिळालेले अनुभव आहेत ते एकमेकांना सांगून सेवेकरी करायचं आहे. त्यांना स्वामी मार्गात त्या व्यक्तीला घेऊन यायचं आहे. यालाच ग्राम अभियान असं म्हणतात. यासुद्धा सेवा तुम्ही करू शकतात. कोणतीही सेवा केली त्या सेवेचा आपल्याला काय अनुभव आलेला आहे हे फक्त आपल्यापर्यंतच ठेवायचा नाही, तर इतरांना सुद्धा सांगायचा आहे. इतर जणांना सुद्धा तो शेअर करायचा आहे. जो कोणी खूप त्रासात, खूप संकटात आहे, त्याला खूप अडचणी आहेत, त्यांना स्वामी मार्ग दाखवायचा आहे. स्वामी मार्गामध्ये तुम्हाला त्यांना घेऊन यायचं आहे. स्वामी महाराजांच्या या केंद्रापर्यंत त्या व्यक्तींना घेऊन जायचं आहे. जो थकलेला आहे, हरलेला आहे, दुःखित आहे, त्या व्यक्तीला स्वामी मार्गामध्ये आणायचं आहे. स्वामींच्या सेवा त्यांना सांगायच्या आहे. जे काही अनुभव आलेले असतात ते त्या व्यक्तीला सांगायचे आहे. याने ती व्यक्ती देखील तुमचे अनुभव ऐकून सेवा करायला तयार होईल. तर त्या व्यक्तीनं जर स्वामी सेवेकरी घडला तर त्याचं पुण्य आपल्यालाही थोडं का होईना मिळत असतं. आपल्यामुळे एखाद्याचं चांगलं होत असेल तर आपण त्यांना ती सेवा सांगायची आहे. यामुळे ही खूप छान सेवा आहे. ही आवर्जून करा, जेणेकरून तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. आणि खूप अशी प्रभावी ही सेवा आहे 108 स्वामी चरित्र सारामृताची. तर तुम्ही ही नक्कीच करा. याने 100% तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला पाहिजे तशी नोकरी मिळेल. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.